नाही का जुना आहे आताच वेळ काय डोकं बापरे फारच थोडे जवळ या. मस्त मस्त पिक्चर आहे. नाही जुना आहे. अरे वा मोठी माणूस पत्रपेटीत चाललाय. आत चाललाय दरवाजा. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज लक्ष्मी निवासच्या सेटवरती आपल्याकडे 2 जोड्या आहेत आणि आता दोन जोड्यांसोबत आपल्याला एवढं भारी वाटणार आहे. आणि मुख्य कारण आहे की 100 एपिसोड पूर्ण झाले आहेत आणि त्याचं सेलिब्रेशन सुद्धा आज झालं. प्लस आता आपले जे बाबा आहेत ते रिक्षा चालवतात त्यांच्यासोबत पण एक वेगळा सेगमेंट झाले, तो तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. पण आता सध्या चौघांना विचारायचं, तुम्ही कसे आहात? छान. आता फक्त गरमीमुळे जे हैराण झाले त्यामुळे आपण इथे थोडंसं थंड ठिकाणी आलो आहोत. ठीक आहे, पहिलं 100 एपिसोड पूर्ण झाले त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्हाला काय वाटतंय की आपण एक मोठा परिवार आहे आपला, त्यामध्ये वेगवेगळे माणसं, वेगवेगळे कलाकार, प्लस वेगवेगळी कास्ट, प्लस वेगळी टीम, डिपार्टमेंट वेगवेगळे, त्याच्यामध्ये सुद्धा 100 एपिसोड पूर्ण होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यासाठी तुमचं काय असं भावना आहे किंवा तुमच्या मनातला किती आनंदाचा उफाळून बाहेर येतोय? सांगेन की जरी सगळं वेगवेगळं असलं तरी टीम एकच आहे आमची. शूटिंग फक्त आमचं वेगवेगळ्या ठिकाणी होत असतं, पण जेव्हा काही असतं तेव्हा आम्ही सगळे एकत्रच असतो आणि ते करायला खरं तर खूप मजा येते. आणि बाकी भावना जी असेल ती भावना ताईच सांगेल. भावना सिद्धू सांगेल मला वाटतं. आम्ही बाहेरच असतो, पण नाही तसं सेट पण आमच्या बाजूबाजूलाच आहेत. सो आणि मेकअप रूम सगळ्या जवळ आहेत. सो आम्ही सगळी एकत्रच बऱ्याच वेळ टाइमपास करत असतो. आणि त्यामुळे आम्ही तर खूप मजेत शूटिंग करतो आणि आय थिंक प्रेक्षकांना त्यामुळेच ते आवडतं की आम्हाला ऑफस्क्रीन जितकी मजा येते तितकीच लोकांना ती बघायला ऑनस्क्रीन येते. आणि 100 एपिसोड 1 तासाचे पूर्ण करणं हा खूप मोठा टास्क होता. पहिल्यांदाच आयुष्यात असं काहीतरी करणं कुणीतरी सुरुवात केली आहे या गोष्टीची आणि खूप चांगल्या पद्धतीनं याचे 100 भाग आता पूर्ण झालेत. त्यामुळे आता जरा कॉन्फिडन्स झालाय की 1 तासाच्या मालिकाही अशा होऊ शकतात. ऑफकोर्स टफ होतं शूटिंग करणं, सगळ्या आमच्या पर्सनल गोष्टी सांभाळून 1 तासाचे भाग आणि त्याचं शूटिंग करणं हे कायमच खूप अवघड गेलंय. पण आता आम्हाला त्याची सवय झालीय, तर आता आम्ही कुठेतरी ट्रॅकवर आलोय असं मला वाटतंय. सो 100 एपिसोड हे खूप लक्षात राहण्यासारखे 100 एपिसोड आहेत आमच्यासाठी. येस, तुला काय म्हणायचंय मंदार? ऑफकोर्स मी तर हेच म्हणेन की हा 100चा नंबर गाठण्याच्या मागे सगळ्यांचीच खूप मेहनत आहे. म्हणजे नॉट जस्ट ऍक्टर्स पण त्यातल्या त्यात सगळे टेक्निशियन पासून आमची जेवढी पण प्रोडक्शन टीम आहे जे सगळं मॅनेज करते. प्लस चॅनलचं खूप मोठं त्यात योगदान आहे की आतापर्यंत मोठमोठे एपिसोड झाले. 1 तासाचा एपिसोड तर आहेच, त्यातल्या त्यात महासंगम, 2 महासंगम आणि म्हणजे ती इट वॉज अ टास्क फॉर एव्हरीवन. पण ते खूप सुरळीतरित्या पार पडलं आणि आज हा नंबर हातात आलाय. त्यामुळे जसं अक्षयाने पण सांगितलं की तो कॉन्फिडन्स आलाय की येस, यापुढे आपण ही जर्नी छान प्रकारे चालू ठेवू शकतो. पण येस, त्यासाठी प्रेक्षकांचं खूप प्रेम सतत लागणारच आहे आणि त्यांना खूप थँक्स यासाठी. ऍक्च्युली प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला खरंच मिळते, कारण प्रत्येक जोडी असू दे, छोटा कलाकार असू दे, मोठा कलाकार असू दे, कोणी असू दे, प्रेक्षक त्यांना आवर्जून बघतात. आणि मुळात त्यांचं असं असतं की तुमच्यामध्ये प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टोरी आहे, असं नाही पर्टिक्युलर एकच स्टोरी. एकाच सिरियलमध्ये वेगळ्या वेगळ्या पात्रांची वेगवेगळी स्टोरी, त्यांची बॅक स्टोरी, अशा गोष्टी असल्यामुळे खूप प्रेम येतं. त्यामुळे आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपली एक स्टोरी आहे, वेगळी स्टोरी घडते. आणि प्रोमोमध्ये सुद्धा एक 3 पार्ट वेगवेगळे असतात बघितलं तर. एक आईबाबांचा एक वेगळा, दिव्याचा वेगळा, तुमचा एक वेगळा, प्लस जे दुसरे कोण असतील त्यांचे एक वेगवेगळे असते. छोट्या मुलीपासूनची सगळ्यांची वेगळी स्टोरी. सो आपली स्टोरी दिसते हे बघताना कसं वाटतं तुम्हाला? छानच वाटतं, कारण लक्ष्मी निवासचा पॅटर्नच पहिल्यापासून तसा ठेवला गेलाय की प्रत्येक पात्राला वेगवेगळ्या पद्धतीनं न्याय देतो आपण आणि ऑल्टरनेट गोष्टी चालू असतात सगळ्यांच्या. तर त्याच पद्धतीनं आता थोडे दिवस ऑफ आहे, मग परत ऑन होणार आहोत, या पद्धतीनं सगळ्यांचीच कॅरेक्टर्स ऑन अँड ऑफ चालू असतात. पण ज्या काही पर्टिक्युलर मेन ट्रॅक आपण जे ओपन केलेले आहेत, जसं की सिद्धू भावना, जयंत जान्हवी, लक्ष्मी श्रीनिवास, हे 3 ट्रॅक्स चालूच आहेत सिरियलमध्ये. आणि त्याच्या मध्ये मध्ये जे येणारे नवनवीन ट्रॅक्स आहेत आणि त्यामध्ये आमचा
मेन लक्ष्मी निवासचं कुटुंब ह्याचा भाग खूप जास्त असतो. त्यामुळे हे सगळं बघताना खूप मजा येते, कारण त्याच्यातली जी कनेक्टिव्हिटी आहे ना, त्यातनं जो थ्रेड बांधलाय त्यांनी तो खूप सुंदर आहे. त्यामुळे ते बघताना खूप छान एकत्र एकसंध बांधल्यासारखं वाटतं. येस. आता आपण एक छोटा गेम खेळूया, पटकन आवरूया तो गेम सुद्धा. त्यामध्ये मी तुम्हाला स्लेट देणार, पाटी देणार प्रत्येकाला, आणि त्याच्यावरती मी मूवी सांगणार. त्या मूवीचं चित्र काढून ओळखायचंय. 2 टीम करूया आपण, तुमची एक टीम आणि आमची एक टीम. मी तुम्हाला पहिला चित्रपट देते. नवीनच चित्रपट आहे. कळेल. शिकी जमवा जमवी. अगं हे एवढ्या मोठ्याने बोला. ठीक आहे, दुसरं देते. हा मी काढतेय ना. बघूया, मला तरी कळतंय. मराठी आहे का हिंदी आहे? मराठी. मी नाही का जुना आहे आताच आहे. वेड काय डोकं बापरे, फारच. थोडे जवळ या. मस्त मस्त चकली गोल गोल. जलेबी. ठीक आहे. हा पिक्चर आहे ना, सॉरी. तुम्हाला 1 पॉइंट मिळतोय, तुम्ही ओळखायचा. ओके. मी काम करू का? मी पिक्चर नाही. असं कसं करणार? याचं चित्र कोणीतरी काढून दाखवा, please. मी काढून दाखवेन, पण तुम्हाला पॉइंट नाही मिळणार ना. 1 सेकंड. तुला येईल दिव्या, come on. मी ओळखणार, तू टेन्शन नको घेऊ. घे एवढं नको करूस. हे पकड. अक्षया प्लीज माझ्या ड्रॉइंग स्किल्सवर जाऊ. माझ्यापेक्षा वाईट? अरे मला वाटायचं माझं सगळ्यात वाईट आहे. नवीन पिक्चर आहे? नाही, जुना आहे. अरे वा, मोठी माणूस पत्रपेटीत चाललाय. आत चाललाय दरवाजा. दरवाजा हा. आईच्या घरात दरवाजा. नाही एवढा फेमस डायलॉग आहे, फेमस. हो, अच्छा. धनंजय माने अशी बनवा. बापरे, तू म्हणजे एकदम सीनचा त्याचा एक हे सांगितलं रे, म्हणजे मला काय. अच्छा, ठीक. सांग तू. ओके, दोघांना एक एक. खूप छान केले तिने प्रयत्न. तिने अख्खा डायलॉग एका चित्रामध्ये काढून दाखवलाय. हिंट दिलास ना तू वर्बल, त्याच्यामुळे बनवावरवी हा चित्रपट धनंजय माने इथेच राहतात का या डायलॉग शिवाय अपूर्ण आहे असं मला वाटतं. Yes. त्यामुळे ठीक आहे, मी पहिला फक्त तुम्हाला देते. ओके. चंद्रमुखी. येस, पुन्हा 1 पॉइंट. मला असं वाटतं इथे ना टाय होणार आहे. आता बघू ना. या दोघी एक्सपर्ट आहेत, तर काय करणार. ओके. ओके. हिंदी पण हा चालणार, चांगला. पावल्या वेळात हिंदी आहे. हिंदी आहे. 3 इडियट्स. अरे वा. आता एक लास्ट आहे. जर हा ओळखला तर टाय होणार आणि दोन्ही टीमला गिफ्ट मिळणार. ड्रॉइंग काय करणार त्याच्यावरती. हो, पण मग तेच तर अवघड आहे ना. ठीक आहे, चालेल, काढा. काढू? काढा. काढणारच तू? नाही, मी गेस करणार. तूच सांगितलं आणि तूच गेस करणार. मी पुढचं तुमचं गेस करणार. माझ्यामध्ये अक्षय आपण बदलूया का? नाही, असं नाहीये. काय असं थोडी असतं. अरे आम्ही तुमच्या समोर, हे बघ, आम्ही तुमच्या समोर. नाही असं नसतं. नाही बोलतो. एक मिनिट. ठीक आहे मग. असं थोडी. मग आम्ही पण तिने ठरवलंय तो तीच मूवी सांगणार आहे. एक्सप्लेन करायचंय मला. मी अशी ऍक्टिंग केली की करायचंच नाहीये तर गेम अनफेअर होईल ना. हो, नाही, मी चुकीचं ड्रॉइंग काढू शकते. पण असं मी नाही करत. बापरे, स्ट्रॅटजी. माझ्याच बरोबर आहेस तू. मी असं करीन का? अंदाजून. मी
कॉंग्रॅच्युलेशन. अरे त्यांनी ऐकलेलं हवेच. नाही तिने सांगू मला ते असं थोडी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी. ह्याच्यामध्ये कसं ओळखलं त्यांनी? पण तो ओळखलं कसं हे मला पण ओके. वा नाईस. दोन्ही टीम जिंकल्यात. 4 होते मी. सर आले ना. मी 3-4 आता खेळायचं तुम्हाला अजून. हे unfair आहे, आम्हाला कमी चान्स. चालेल ओके. सगळ्यांना मिळणार आहे चिल. आपल्याला असं वागू नकोस तू जयंत सारखं आमच्याशी. माझे आम्हाला पण gift द्यायचे. ठीक आहे. तुम्हाला कसं वाटलं? ऍक्च्युली हा उन्हाळी सेगमेंट होता आणि ह्यांच्यासोबत ऑलरेडी आम्ही खेळलो होतो. उन्हाळी सुट्टीच आम्हाला खूप छान वाटलं कारण आम्ही चौघं एकत्र खूप दिवसांनी आहोत इथे असे. Okay. कारण आम्ही यांचं लग्न व्हायच्या आधी आम्ही असं खूप एकत्र असायचो कारण तसे सीन्स असायचे. स्पेशली मी आणि ही. पण आता होत नाही तसं तर मला खूप मजा येते. येस. उन्हाळी सुट्टीसाठी होतं. ऍक्च्युली उन्हाळी सुट्टी सुरू झाली. लहान मुलं आता गावी जाणार, ते त्यांचे गेम्स खेळणार म्हणून आपण एक छोटासा खेळ. गेम नक्की खेळा, मजा येईल तुम्हाला. तर हा जो काही ड्रॉइंगचा सुंदर खेळ झाला आणि तुमच्या सगळ्यांची ड्रॉइंग पणाला लागलेली, स्टील तुम्ही ओळखले मूवीज, त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. आणि प्रत्येकाला माझ्याकडून किटकॅट. टेक अ ब्रेक. तुला टेक अ ब्रेक म्हटली थँक्यू. येस. तुम्हाला जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का? मेघन, आमच्या या मालिकेला जो आतापर्यंत तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय तर असाच देत राहा आणि बघत राहा आमची महामालिका लक्ष्मी निवास. सोमवार ते रविवार रात्री 8 वाजता झी मराठी.